नमस्कार. मी डॉक्टर सतीश साहित्य सौंदर्याच्या प्रवासात आपलं सहर्ष स्वागत करतो. पुरोगामी महाराष्ट्राच्या विचारमंचावरून मित्रांनो, आज आपण मराठी रंगभूमी याविषयी चर्चा करणार आहोत. आज 5 नोव्हेंबर मराठी रंगभूमी दिन. मराठी रंगभूमी दिन म्हटलं की आपल्याला विष्णुदास भावे, अण्णासाहेब किर्लोस्कर, गो ब देवल, कृपा खाडीलकर, राम गणेश गडकरी ही सर्व मंडळी यांची नाटकं आपल्या नजरेसमोरून सहजपणे येऊन जातात. पण या रंगभूमीचा पूर्व इतिहास जर बघितला तर आपल्याकडं तो पहिल्या शतकापासून मिळतो. साधारण सातवाहन राजाच्या काळामध्ये, पहिल्या शतकामध्ये गौतमी सातवाहन शतकर्णी या राजाच्या काळामध्ये त्याची आई गौतमी बालाश्रमी, त्या काळामध्ये सणासुदीच्या दिवसामध्ये, सुगींच्या दिवसानंतर मनोरंजनाची साधनं व्हायची, कार्यक्रम व्हायची आणि ही रंगभूमी आपल्याला सहजपणे त्या काळात दिसून येते. त्याचे पुरावे आपल्याला सापडतात. ते नाशिकमधील गुहेतून, तिथल्या शिलालेखातून त्याचे संदर्भ मिळतात. ही रंगभूमी साधारण महाराष्ट्रानं देशपातळीवर नेली आणि त्याचं नेतृत्वही केलेलं आपल्याला दिसून येतं. विशेष करून महाराष्ट्रातील दक्षिण भागामध्ये, तळ कोकण आणि कोल्हापूर आणि कर्नाटक भागामध्ये या सर्व दशावतारी खेळांची, मराठी रंगभूमीची सुरुवात आपल्याला दिसून येते आणि ते 16-17 शतकापासूनही दिसून येते. रामदास स्वामींच्या दासबोधामध्येही याचेही अनेक प्रसंग, संदर्भ आपल्याला मिळतात. साधारण 1728च्या काळामध्ये श्यामजी नाईक काळे यांनी दशावतारी खेळ कर्नाटकामधून साधारण कोल्हापूर भागामध्ये आणि तळ कोकणामध्ये वेंगुर्ला, मालवण, सावंतवाडी या भागामध्ये आणला आणि या दशावताराचा 2 भाग असायचे. एक पूर्वरंग आणि नंतरचा उत्तररंग. पूर्वरंगामध्ये जे विष्णूचे 10 अवतार आहेत ते सर्व 10 अवतार घेऊन रंगमंचावर एक पात्र सादर व्हायचं, प्रवेश करायचं आणि उत्तरार्धामध्ये रामायण, महाभारत यांच्या पुराणकथा यावर आधारलेलं सादरीकरण असायचं. अशा पद्धतीने तळ कोकणामध्ये वेंगुर्ला आणि पुढं दक्षिण कोकणाकडं, कोल्हापूरकडं आपल्याला ही रंगभूमी पुढे वाढताना दिसते. सुगीच्या दिवसानंतर चातुर्मास असायचा आणि या चातुर्मासामध्ये बऱ्याच ग्रामीण भागातील त्या काळातील जत्रा असायच्या आणि या जत्रेच्या अनुषंगानं ही सर्व मनोरंजनाची कार्यक्रम, दशावताराचे कार्यक्रम सादर व्हायची आणि या अनुषंगानं ही रंगभूमी पुढे सरकत होती. या रंगभूमीचा प्रमुख पाया, रचनेचं श्रेय विष्णुदास भावे यांना जातं. 5 नोव्हेंबर 1843 रोजी सांगली येथे सीतास्वयंवर या नाटकाचा पहिला प्रयोग झाला आणि इथेच मराठी रंगभूमीचा पाया रचला गेला. श्रीमंत पटवर्धन यांच्या मदतीने, राजांच्या मदतीने हे सर्व नाटकाचे प्रयोग झाले आणि नाटकाचे प्रयोग झाल्यानंतर हे हळूहळू पुढं सरकत गेलं. त्याच काळामध्ये साधारण तृतीय रत्न महात्मा फुलेंचंही नाटक आपल्याला आलेलं दिसून येतं. हीच मंडळी पुढं रंगभूमीला समृद्ध करण्यासाठी अण्णासाहेब किर्लोस्कर, विष्णुदास भावे, राम गणेश गडकरी, कोलटकर, खाडीलकर, गो ब देवल या सर्व मंडळींनी खूप मोठं योगदान आपल्याला दिसून येतं. साधारण ही सर्व मंडळी मराठी रंगभूमीसाठी झटताना, रंगभूमीला मोठं करताना दिसून येते. त्याचबरोबर 17व्या शतकामध्येही तामिळनाडू राज्यातील तंजावरचे भोसले राजे यांच्याकडेही त्या काळामध्ये नाटकं सादर करण्याची परंपरा होती आणि त्याचे पुरावे आपल्याला तिथल्या स्तोत्रामधून दिसून येतात. गंगा कावेरी, लक्ष्मी कल्याणम ही नाटके संवाद रूपानं त्या स्तोत्रामध्ये दिसतात आणि ती केवळ राजदरबारातच सादर व्हायची. मात्र याच नाटकाला, रंगभूमीला पाया रचण्याचं, याला थिएटरमध्ये आणण्याचं सर्व श्रेय विष्णुदास भावे यांना जातं आणि म्हणून 5 नोव्हेंबर 1843 रोजी सांगली येथे सीतास्वयंवर या नाटकाचा पहिला प्रयोग झाला आणि या पहिल्या प्रयोगाने मराठी रंगभूमीचा पाया रचला गेल्याचं आपल्याला दिसून येतं. याच रंगभूमीला मोठं करण्याचं, पुढं वाढवण्याचं काम अनेक नाटेककारांनी, अनेक कलाकारांनी आणि प्रज्ञावंतांनी केलेलं दिसून येतं. त्यामध्ये आपल्याला पहिलं नाव दिसतं ते विष्णुदास भावेंचं आणि तो पहिला प्रयोग 5 नोव्हेंबर 1843 सीतास्वयंवरचा. त्याचबरोबर इंद्रजितवध 1853, राजा गोपीचंद 1854 अशी एकूण विष्णुदास भावे यांनी 52 नाटके लिहिली आणि बरीचशी नाटके त्यांची पौराणिक कथावर आधारित होती.
त्याचबरोबर अण्णासाहेब किर्लोस्करांनाही याचं मोठं श्रेय जातं. अण्णासाहेब किर्लोस्करांना तर नाट्यशिक्षकही म्हटलं जातं आणि त्यांनी अनेक नाट्यमंडळी पुढं निर्माण करण्याचं खूप मोठं काम आणि श्रेयही केलेलं आपल्याला दिसून येतं. अण्णासाहेब किर्लोस्करांच्या नाटकांचा थोडासा आपण आढावा घेतला तर सहजपणे दिसून येतं की शंकर दिग्विजय 1873, संगीत सौभद्र 1882, रामराज्ययोग 1888, अशा पद्धतीने थोडीच पण एकदम दर्जेदार असणारी ही नाटकं आणि या रंगभूमीला आधार देण्याचं वाढवण्याचं मोठं कार्य आपल्याला एकूण अण्णासाहेब किर्लोस्करांनी केलेलं दिसून येतं. कोल्हटकरांचाही वाटा तेवढाच मोठा आहे. कोल्हटकरांच्या नाटकांचे जर नावं जर बघितलं तर आपल्या लक्षात येतं की त्यांनी या रंगभूमीला किती मोठा आधार देण्याचं वाढवण्याचं कार्य केलेलं दिसून येतं. गुप्त मंजुषा, जन्मरहस्य, परिवर्तन, प्रेमशोधन, मतिविकार, मायाविवाह, मूकनायक, वधूपरीक्षा आदी नाटके त्यांनी लिहिली आणि बसवली आणि सादर केली आणि मराठी रंगभूमीला आधार देण्याचं खूप मोठं कार्य त्या काळामध्ये आपल्याला दिसून येतं. त्याचबरोबर कृपक खाडीलकरांचंही आपल्याला नाव या क्षेत्रामध्ये खूप दिसतं आणि विशेष करून इंग्रजी सत्तेच्या विरोधात नीळ पिकावरील त्यांचं ते कीचकवत नाटक गाजलेलं, सरकारने त्यावर बंदी आणलेली हाही भाग आम्हाला दिसून येतो. त्या अनुषंगानं खाडीलकरांची एकूण नाटकांची नावं बघितली तर आपल्याला सहजपणे ऐतिहासिकही नावे दिसतात. कांचनगडाची मोहना 1898, कीचकवध 1907, त्रिदंडी संन्यास 1923, संगीत द्रौपदी 1920, प्रेमध्वज 1910, बायकांचे बंड 1907, भाऊबंदकी 1909, मान अपमान 1911 आदी नाटकाने एकूण मराठी रंगभूमी समृद्ध मोठं करण्याचं काम आपल्याला दिसून येतं. याच माध्यमानं पुढं आपल्याला गोबदेवलांचंही कार्य खूप श्रेष्ठ दिसतं. गोबदेवलांनी संगीत नाटकामध्ये अनेक प्रयोग केले. त्यामध्ये दुर्गा 1886, मृचकटीक 1887, विक्रमशौर्य 1889, झुंजारराव 1890, शापसंभ्रम 1893, संगीत शारदा 1899 हे संगीत शारदा हे नाटक समाज आणि समाजातील रूढी परंपरा यावर सामाजिक प्रबोधन करणारं होतं. आणि एकूण आपण गोबदेवलांच्या नाटकांची नावं जर बघितली तर ही किती म्हणजे एकूण नाटकभूमीला समृद्ध करणारी आणि मनोरंजन करणारी नाटकांची नावं दिसून येतात. त्याचबरोबर राम गणेश गडकरी यांना तर आपल्याला या रंगभूमीचा कळसच म्हणायला हरकत नाही. या सर्व भूमीचा कळस करण्याचं, याला मोठं करण्याचं, सामान्य लोकांपर्यंत श्रोत्यापर्यंत नेण्याचं काम राम गणेश गडकरी यांनी केलेलं दिसून येतं. एकच प्याला हे नाटक अजरामर आहे. ते 1919, प्रेमसन्यास 1913, संशय कल्लोळ 1996 आदी नाटके त्या काळामध्ये आपल्याला दिसून येतात. त्याचबरोबर पुण्यप्रभाव 1917, भावबंधन 1920 आणि अपूर्ण राहिलेली नाटके राजसन्यास आणि वेड्याचा बाजार ही राम गणेश गडकरी यांची रंगभूमीला खूप मोठी देणगी आहे या प्रज्ञावंताची. एकूण जर हा बघितला तर रंगभूमीचा इतिहास आणि एकूण प्रवास समृद्ध करणारा दिसतो. त्याचबरोबर 1920 नंतर अनेक नाटककारांनी या रंगभूमीला समृद्ध करण्याचं काम केलं. त्यामध्ये विशेष करून आपल्याला महत्त्वाचे नाटककारांवरून स्वातंत्र्यवीर सावरकरांचं संन्यास्त खडक दिसून येतं. प्रके यात्रे, पु ल देशपांडे, विवा शिरवाडकरांचं नटसम्राट, अशोक पाटोळे, मामा वरेकर, भार्गव मामा वरेकर, वसंत कानेटकर, विजय तेंडुलकर, सतीश आळेकर, जयंत दळवी चारचौघी नाटक आपल्याला हे लक्षात येतं. महेश एलकुंचवारांचं वाडा चिरबंदी, त्रिनाट्यधारा पद्धती यांनी या नाटक आणि रंगभूमीला समृद्ध करण्याचं खूप मोठं कार्य केलं. अशा पद्धतीने ही मराठी रंगभूमी समृद्ध होत पुढे गेली आणि आज ती 5 नोव्हेंबरच्या अनुषंगाने आपल्याला या सर्व गोष्टीचा उजाळा आणि आठवण होते. त्या अनुषंगाने हा मराठी रंगभूमीचा इतिहास महाराष्ट्राला आणि मराठी माणसाला जास्तीत जास्त माहीत व्हावा, लोकांपर्यंत जास्त पोहोचावा हीच प्रज्ञावंताकडून अपेक्षा. या अनुषंगानं हा इतिहास मी आपल्यासमोर ठेवतो आणि थांबतो. धन्यवाद.